नमस्कार, मी संजय आवटे. आवाज महाराष्ट्राचा विशेष कार्यक्रमात तुमचं स्वागत. आज पुन्हा नवी गाज, नवा आवाज. आज आहे 6 डिसेंबर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आपण आज आठवतोय. देशभर बाबासाहेबांचं स्मरण होतंय. चैत्यभूमीवर जनसागर लोटलाय. बाबासाहेब हा खरोखरच मोठा माणूस, कमालीचा उत्तुंग आणि तेवढीच खोली असणारा असा महापुरुष. बाबासाहेब हे राज्यघटनेचे शिल्पकार. बाबासाहेब गेले त्याला आज 7 दशकं होत आहेत, पण तरीही आजच्या अनेक समस्यांवर उत्तरं शोधायला पुन्हा जावं लागतं ते बाबासाहेबांकडेच. बाबासाहेब आंबेडकर आजही वाट दाखवत असतात आपल्याला. आता हेच बघा ना, मराठा आरक्षणाच्या संदर्भात राज्य शासनानं सोमवारी उच्च न्यायालयामध्ये प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भाषणं या प्रतिज्ञापत्रामध्ये आहेत. शूद्र नेमके कोण होते आणि नागपूर धम्मक्रांती ही बाबासाहेबांची पुस्तकं, डॉक्टर आंबेडकर संपूर्ण वाङ्मय, ते सगळे खंड, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं लेखन, भाषणं, ते खंड या प्रतिज्ञापत्रामध्ये उद्धृत केलेले आहेत. लिंगायत, मुसलमान, मराठी आणि अस्पृश्य हे मागासलेले आहेत. या समदुःखी माणसांनी सहकार्य करून एकजुटीने राहायला पाहिजे एकत्रितपणे, असं एका भाषणामध्ये बाबासाहेब म्हणाले होते. त्याचा दाखला प्रतिज्ञापत्रामध्ये दिला गेला आहे. राज्य सरकारचं हे जे प्रतिज्ञापत्र आहे ते आहे 2500 पानांचं. त्यामध्ये समर्थ रामदास, संत तुकाराम यांचे अभंग आहेत. मनुस्मृतीची त्यातली काही उदाहरणं आहेत. अभंगातून, वाङ्मयातून शूद्राची व्याख्या जी करण्यात आली आहे त्याचा पण उल्लेख केला गेलेला आहे. तुकारामांच्या अभंगांची गाथा, संत बहिणाबाई गाथा, पवाडे, राजर्षी शाहू महाराज ग्रंथ, महात्मा फुल्यांची काही पुस्तकं, या सगळ्यांमध्ये शूद्रांविषयी काही दाखले दिले गेलेले आहेत. मराठा समाज हा शूद्र याचा कसा भाग होता आणि मराठा समाज आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या मागासलेला आहे. राजर्षी शाहू महाराजांनी त्यांच्या राजवटीमध्ये मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं, याचा उल्लेख केला गेलेला आहे. आजही 80 ते 86% मराठा समाज आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला आहे, असा निष्कर्ष आहे बापट समितीचा, राणे समितीचा आणि पुण्याच्या गोखले संशोधन संस्थेचा सुद्धा. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे आणि सरकारचा हा निर्णय योग्यच आहे असं राज्य सरकारनं म्हटलं आहे. राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विभागानं जे सादर केले प्रतिज्ञापत्र उच्च न्यायालयामध्ये, त्यामध्ये हा उल्लेख केला आहे. त्यामुळे मराठा समाजाला दिलेलं आरक्षण योग्य आहे असा दावा प्रतिज्ञापत्रामध्ये करण्यात आला आहे. एनिवेज, हे तपशील मी सांगितले. मुद्दा आहे मराठा आरक्षणाचा आणि त्याबद्दलच्या सरकारच्या प्रतिज्ञेचा. त्यामुळे आजचा विषय आहे मराठ्यांना आरक्षण देण्याची सरकारची प्रतिज्ञा खरंच आहे का? आणि ही सगळी चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत नेहमीप्रमाणे आहेत नामवंत पाहुणे. भाजपचे आमदार आणि प्रवक्ते राम कदम आपल्यासोबत असणार आहेत मुंबईमधून. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या आणि आमदार विद्या चव्हाण आपल्यासोबत असणार आहेत नागपूरमधून. संभाजी ब्रिगेडच्या 2 नेत्यांना मी मुद्दाम बोलावलेलं आहे. प्रवीण गायकवाड आणि विकास पासलकर हे दोघंही पुण्यामधून आपल्यासोबत असणार आहेत. मराठा आरक्षणाच्या अनुषंगानं मराठा मोर्चांच्या संदर्भांमध्ये सातत्यानं मांडणी करणारे असे हे 2 कार्यकर्ते आहेत, प्रवीण गायकवाड आणि विकास पासलकर. त्या दोघांनाही मुद्दाम मी एकत्र पुण्यामध्ये बोलावलेलं आहे. ओबीसी नेते आणि ज्यांची मराठा आरक्षणाच्या अनुषंगानं काही एक वेगळी भूमिका आहे असे प्राध्यापक श्रावण देवरे हे सुद्धा या कार्यक्रमामध्ये असणार आहेत, नाशिकमधून असणार आहेत. श्रावण देवरेंनी मला सांगितलं की खूप लोक असतील तर मला बोलता येणार नाही, मला माझे मुद्दे नीटपणे मांडता आले पाहिजेत. श्रावण देवरे, चिंता करू नका, तुम्हाला तुमची भूमिका मांडता येईल, सगळ्यांनाच मांडता येईल. ही सगळी चर्चा आपल्याला सुरू करायची आहे. मराठ्यांना आरक्षण देण्याची सरकारची प्रतिज्ञा खरंच आहे का, याच्यावर आपण बोलतो आहोत. आणि अगदी सुरुवात करताना सुरुवातीला मला जायचं आहे मुद्दाम राम कदमांकडं, कारण राम कदम, खरंच ही प्रतिज्ञा तुमची आहे का? आजवरच्या सरकारांना जे जमलं नाही ते या सरकारला करता येईल असं तुम्हाला वाटतं का? राम कदम, काय म्हणणं आहे? संजयजी, भारतीय जनता पार्टीची आणि आमच्या सरकारची ही पूर्णपणे पॉझिटिव्ह, ज्याला आपण म्हणतो सकारात्मक म्हणतो, अशी मानसिकता मराठा आरक्षणाच्या बाबतीतली आहे. आणि म्हणूनच अधिवेशनाच्या आजच्याही दिवशी आपण या बाबतीमध्ये सत्ताधारी पक्षानं, म्हणजे आम्ही स्वतःच
आमच्या भाजपच्या आमदारांनी हा प्रस्ताव आज सभागृहामध्ये आणला होता, पण दुर्दैवानं जयललितांचा मृत्यू झाला, त्याच्यामुळे त्या दुःखद निधनामुळे तो आज झाला नाही, चर्चा झाली नाही. पण एक लक्षात घ्या की मला या मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये संकुचित बोलायचं नाही, पण दुर्दैवानं बोलावं लागतं की 15 वर्षाच्या कालखंडामध्ये जर खरोखर राष्ट्रवादीला आणि काँग्रेसला मराठ्यांना आरक्षण द्यायचं होतं तर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पराभव झाल्याच्या नंतरच का सुचलं 2014ला? म्हणजे 2 महिन्याच्या नंतर विधानसभेच्या निवडणुका आहेत आणि मग मराठ्यांची मतं राष्ट्रवादीला आणि काँग्रेसला हवीत, या अपेक्षेपोटी घाईघाईत यांनी निर्णय घेतला आणि त्यावेळेस निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जाहीर केलं. जर खरोखर प्रांजळ दृष्टिकोन होता तर हे त्यांना व्यवस्थितपणे त्याचा पद्धतशीरपणे वटहुकूम न काढता व्यवस्थित चर्चा करून विधितज्ञांचा सल्ला घेऊन त्यांना करता आलं, असं दुर्दैवाने त्यांनी तसं केलं नाही. आमचं सरकार, देवेंद्र फडणवीस सरकार याबाबतीत सकारात्मक आहे. अगदी याच्यावर पूर्णपणे आम्ही कायदा केला, चर्चा केली, सर्वपक्षीय समिती नेमली आणि आपण स्वतः म्हणालात की 2,500 पानांचं आपण प्रतिज्ञापत्र हायकोर्टाला सादर केलं. का? तर मराठ्यांना आरक्षण मिळावं म्हणून. म्हणजे मी स्वतः एक मराठा आहे आणि मराठा समाजाची ही मागणी गेल्या वर्षांपासूनची आहे. भाजपचं सरकार जर मागच्या 15 वर्षाच्या कालखंडात असतं तर मराठा समाजाला एवढा वेळ वाट पाहावी लागली नसती. पण कुठेतरी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आधीचं राष्ट्रवादी आणि काँग्रेस सरकार वागलं. त्यांनी बापट कमिटी का नेमली, त्याचं काय झालं, नारायण राणे समिती कशी घाईघाईत नेमली, या सगळ्या गोष्टी महाराष्ट्राला माहीत आहेत. राम कदमांचा मुद्दा फार महत्वाचा आहे. राम कदमांचा मुद्दा फार महत्वाचा आहे आणि राम कदमांचा जो मुद्दा आहे त्याला विद्या चव्हाण तुम्हाला उत्तर दिलं पाहिजे, कारण फार गंभीर आरोप आहे. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून लोकसभा निवडणुकीमध्ये पराभव झाल्यानंतर ज्या पद्धतीनं तुम्ही केलं त्यामध्ये प्रांजळता नव्हती, अशा प्रकारचा थेट आरोप राम कदम करतायत. विद्या चव्हाण, काय म्हणणं आहे? नाही, राम कदम आहेत आणि भाजपचे जेवढे लोक बसलेले आहेत त्यांना आता सगळ्यांना मराठा मोर्चा ज्या ताकदीने निघतायत, ज्या मोठ्या प्रमाणात मोठ्या संख्येने निघतायत, त्यामुळे यांचं धाबं दणाणलेलं आहे आणि त्यामुळे ह्यांना काहीही सुचत नाही आहे. आणि म्हणून हे स्वतःच्या सवयीप्रमाणे 15 वर्षात तुम्ही काय केलं, निवडणुका आल्यावर तुम्ही काय केलं, मला त्यांना प्रश्न विचारायचे, 2 वर्ष तुम्ही सत्तेत आहात, तुम्ही काय केलं, आमच्यावरती आरोप करू नका. कारण राष्ट्रवादी काँग्रेस असेल, आम्ही अत्यंत प्रामाणिकपणे मराठा आरक्षण, मुस्लिम आरक्षण हे मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्न केलेले आहेत. राणे समितीने सगळीकडे फिरून, महाराष्ट्रभर फिरून त्या प्रत्यक्ष मराठा समाजाची परिस्थिती काय आहे ते समजावून घेऊन आणि याच्या अनेक मीटिंग 2 वर्षामध्ये झालेल्या आहेत, माझ्यासमोर झालेल्या आहेत. आणि दुसरं म्हणजे राष्ट्रवादीवर तुम्ही जो आरोप करतायत, तर राष्ट्रवादी काँग्रेस मराठा आरक्षणासाठी तर प्रयत्न करतेच आहेत, पण मागासवर्गीय असो, ओबीसी असो, दलित असो, यासाठी नेहमी पुढाकार घेऊन कामं केले असतील ते आमच्या पक्षाने केलेले आहे. आणि अशा प्रकारे तुम्ही भाजपच्या लोकांनी आमच्यावरती आरोप करणं अत्यंत हास्यास्पद आहे. त्यामुळे अशा प्रकारचे आरोप करू नका. तुम्ही जे प्रतिज्ञापत्र दिले कोर्टामध्ये ते आता त्याच्यावर कोर्ट काय बोलतो ते आता लवकरच कळेल आणि तुमच्यावरती किती विश्वासार्हता तुमची आहे हेही लोकांना समजू शकेल त्यातनं. राम कदम, लोकांना कळलेली आहे, त्याच्यामुळेच या मागच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचा काँग्रेसचा दारुण पराभव झाला. भारतीय जनता पार्टी देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि दानवे साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात क्रमांक 1 वर आला. हे विसरता येणार नाही विद्याताई. आणि राहिला प्रश्न, माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या, मग बाकी पूर्ण चर्चेत आपणच बोला. लोकसभेचा पराभव झाल्याच्या नंतर आणि विधानसभा निवडणुकीच्या 2 महिन्याच्या आधीच तुम्हाला कसं काय सुचलं मराठ्यांना आरक्षण द्यावं आणि मुसलमानांना आरक्षण द्यावं? 15 वर्ष तुम्ही झोपला होतात असा शब्दप्रयोग वापरला मी तर कदाचित तो चुकीचा ठरेल, पण का वापरू नये मी हा शब्दप्रयोग? सांगा पाहू आपण. मराठ्यांना तुम्ही काय एवढे दुधखळे समजताय? मी स्वतः मराठा आहे. जर खरोखर जर तुम्हाला करायचं होतं तर 15 वर्षात तुम्ही सापेक्ष अगदी बुद्धिवादी पद्धतीनं चर्चा करून करायला पाहिजे होतं. दुर्दैवानं तुम्ही केलं नाही. राष्ट्रवादीमध्ये मराठा नेते आहेत, मला मान्य आहे, पण मराठा नेते यांची प्रगती झाली, मराठा कार्यकर्ते आहेत तिथेच राहिले. म्हणून भारतीय जनता पार्टीची, देवेंद्र फडणवीस सरकारची ही मानसिकता आहे की मराठा समाजावर हा झालेला अन्याय,
हा आमच्या कालखंडामध्ये आम्हाला पूर्ण करायचा अडसर न्यायालयाचा येतोय, कोर्टाचा येतोय. आणि कोर्टामध्ये आम्ही भांडताना आम्ही काही 100 पानाचं प्रतिज्ञापत्र दिलं नाही विद्याताई, 2,500 पानांचं दिलंय. आणि त्याच्याही पलीकडे जाऊन आमची अपेक्षा आहे की सभागृहामध्ये तुम्ही चर्चा करा, सरकारच्या सोबत या. आम्हाला मराठा आरक्षण द्यायचंय, तुम्ही दिला नाही, पण भाजपचं सरकार ते देणार आहे. आता तुम्हाला या निमित्तानं केवळ राम राजकारण कदम करायचंय? तुमचा मुद्दा पोहोचला. या राम विषयात कदम तरी तुमचा मुद्दा पोहोचला. राष्ट्रवादी काँग्रेस राम पक्षाने कदमांचा किंवा मुद्दा काँग्रेस पोहोचलाय. पक्षाने राम राजकारण करू कदमांनी जो प्रश्न विचारला विद्या चव्हाण, त्या प्रश्नाचं उत्तर मगाशी तुम्ही टाळलं. काय म्हणणं आहे विद्या चव्हाण? नाही, मी कुठलंही उत्तर टाळलेलं नाही आहे. मला त्यांना एकच सांगायचं आहे की ते जे वारंवार म्हणतायत की निवडणूक आल्यावरती तुम्ही हा प्रश्न घेतला, तर ह्या राणे कमिटीच्या कमिटी जी नेमली होती त्यांनी सगळीकडे महाराष्ट्रभर जाऊन त्याचा प्रत्यक्ष आढावा घेतलेला आहे. आणि आम्ही आरक्षण दोघंही समाजाला, मराठा समाजाला, मुस्लिम समाजाला द्यावं ही मागणी आम्ही केलेली आहे. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून किंवा निवडणुका आल्यावरती असा आरोप करणं चुकीचं आहे. बरं, विद्या चव्हाण, राम कदम दोघांचेही मुद्दे पोहोचलेले आहेत. प्रवीण गायकवाड, मला सांगा, राजकीय पक्षांचे नेते काय प्रकारची भूमिका मांडतात ते सोडा, पण संभाजी ब्रिगेडचे नेते म्हणून, मराठा आरक्षणाचे समर्थक म्हणून, मराठा मोर्चाच्या अनुषंगाने तुम्ही जी भूमिका मांडता ते लक्षात घेता, हे सगळं जे सुरू आहे याच्यामध्ये खरंच राजकीय इच्छाशक्ती आहे असं वाटतं का? आणि आता मराठ्यांना आरक्षण देण्याची जी सरकारची प्रतिज्ञा आहे ती प्रत्यक्षामध्ये येईल असं वाटतं का? प्रवीण गायकवाड, काय म्हणणं आहे? नाही, दोन मुद्दे आहेत त्याच्यामध्ये. सगळ्यात पहिला मुद्दा हा आहे की एक तर उद्या कोर्टामध्ये तारीख आहे आणि आज बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विधान भवनमध्ये, विधान परिषदमध्ये ही चर्चा होणार होती. ही चांगला योग होता खरं तर. बाबासाहेबांनी आरक्षण दिलं आपलं घटनात्मक, आणि मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा आज चर्चा होणार होता. ही खूप पॉझिटिव्ह गोष्ट होती एक सामाजिक दृष्ट्या. परंतु मुद्दा असा आहे की नारायण राणे समितीने जी शिफारस केलेली आहे ती 50% बाहेर 16%, म्हणजे मुळात 52% आहे आणि 16% वेगळे. आता याला घटनात्मक आधार द्यायचा जर ठरवलं तर सुप्रीम कोर्टाची पहिली एक अडसर आहे की 50%च्या वर देता येणार नाही. ती समस्या एक मोठी समस्या आहे. सामाजिकदृष्ट्या मराठा समाजाला मागासवर्गीय सिद्ध करण्यासाठी शूद्र हा जो विषय आपण मगासपासून सांगताय, तर माझं स्वतःचं एक पुस्तक आहे मराठे शूद्र, हे 2005ला प्रकाशित झालेलं आहे. मी अनेक अंगाने त्याचे मुद्दे मांडलेले आहेत. अनेक ऐतिहासिक संदर्भ, संत महात्मे, त्यानंतर सगळ्या महापुरुषांचा एकूण सामाजिक संघर्ष पाहता मराठा समाजाला मागासवर्गीय सिद्ध करता येऊ शकतं. दुसरा एक मुद्दा अजून जोडून आहे, तो म्हणजे मराठा कुणबी एक असल्याचा. मराठा आणि कुणबी एक असल्यामुळं बहुसंख्य मराठा समाजातला कुणबी वर्ग हा विदर्भ, खानदेश, कोकणातला कुणबी हा वेगळा आहे, तो वेगळा वर्गामध्ये जातो, परंतु त्यांना कुणबी म्हणूनच आरक्षणाचा लाभ मिळतो. पश्चिम महाराष्ट्रामध्ये आता जवळपास नव्याने मराठा कुणबी मराठा हा जो 1 जून 2004ला खत्रिय आयोगाने जो अहवाल दिला त्याप्रमाणे काही पश्चिम महाराष्ट्रामध्ये लोक त्याचा लाभ घेतात, पण मुख्यतः मराठवाड्यामध्ये असं काही मिळत नाही. पण मराठवाड्यातले अनेक लोकांचे नाते विदर्भात असल्यामुळं मुलींचं देणं घेणं आहे. तर इरावती कर्वेंचा जो संदर्भ आहे की ज्यांची जात एक असती, कुणाची जात एक असती, तर ज्यांची सहज विवाह होतात, ज्यांची संस्कृती एक असते, ज्यांची सामाजिक परिस्थिती एक असते, अशा लोकांची जात एक असते. त्यामुळे नक्की सरकार आता देणार कुठे आहे? 16%ची शिफारस नारायण राणेंनी केली त्यामध्ये देणार आहे का मराठा कुणबी मराठा हे 1 जून 2000ची दुरुस्ती त्याला अनुषंगूनच मराठा समाजाला कुणबी सदरामध्ये घालणार आहे? तर हा माझ्या पुढे एक महत्त्वाचा प्रश्न आहे की नेमकं सरकारने कशी मांडणी केलेली आहे. हा तांत्रिक मुद्दा आहे, त्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत. पण श्रावण देवरे पण आपल्यासोबत आहेत. श्रावण देवरे, महाराष्ट्रामध्ये मराठे मागासलेले असतील तर या राज्यामध्ये पुढारलेलं कोण आहे असा पण प्रश्न विचारला जातोय. श्रावण देवरे, एकूण या सगळ्या विषयाकडे तुम्ही कसं बघताय, काय म्हणणं आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करतो. पंजाबमध्ये हायकोर्टाने अशीच एक त्यांच्यासमोर केस होती की शिखांनी रिझर्वेशन मागितलेलं होतं. पंजाब हायकोर्टाने त्यांना एकच प्रश्न विचारला की शिखांना पंजाबमध्ये कोणापासून संरक्षण पाहिजे, म्हणजे आरक्षण पाहिजे, असा प्रश्न विचारला आणि त्या प्रश्नावर त्यांना उत्तर देता आलं नाही. हाच प्रश्न महाराष्ट्रामध्ये असा विचारता येईल की मराठा समाजाला कोणत्या समाजापासून भीती आहे
किंवा कोणत्या समाजापासून त्यांना संरक्षण पाहिजे आहे की जेणेकरून त्या आरक्षणाची मागणी करतायत. हे जे टोलवाटोलवी चालू आहे राजकीय पक्षांची, ही काही महाराष्ट्रात काँग्रेस राष्ट्रवादीनेच केली किंवा भाजप वगैरेच करताय असं नाही आहे. केंद्र सरकारने 2014च्या इलेक्शनच्या पूर्वी मनमोहन सिंग सरकारने इलेक्शन तोंडावर आलं आणि जाट समाजाच्या लोकांना ओबीसीच्या केंद्रीय लिस्टमध्ये टाकून दिलं. ताबडतोब लगेच कोर्टामध्ये केस गेली. त्यांनी ताबडतोबीने स्टे दिला नाही, कारण निवडणूक तोंडावर असल्यामुळे त्यांनी तेवढा संयम दाखवला असेल कोर्टानेही. पण निवडणूक संपल्यानंतर साधारणतः आत्ता एक दीड वर्षाच्या नंतर त्या जाट आरक्षणाला स्टे आला आणि ते जाट आरक्षण रद्द करण्यात आलं. तीच गोष्ट पुन्हा महाराष्ट्रात झाली. मराठा समाजाला आरक्षण दिलं, हायकोर्टाने नाकारलं, सुप्रीम कोर्टाने नाकारलं. पुन्हा आता फडणवीस सरकार तोच कित्ता गिरवत आहे आणि पुन्हा पुन्हा खोटं बोलणं, म्हणजे राजकीय पक्षांनी खोटं बोलणं काही नवीन गोष्ट नाही आहे. पण मराठा आरक्षण सारख्या सामाजिक विषयावर सगळेच राजकीय पक्ष ज्या पद्धतीने खोटं बोलत आहेत आणि एका मोठ्या संख्येच्या असलेल्या मराठा समाजाला म्हणजे त्याला चिटिंग करत आहेत, ही खरं म्हणजे खूप वाईट गोष्ट आहे. जे सत्य आहे ते मराठा समाजाला सांगितलं पाहिजे आणि ते आम्ही ओबीसी संघटना ज्या आहेत या सुरुवातीपासून, म्हणजे मराठा समाजाने जशी मागणी केली आरक्षणाची, साधारणतः 2000 साली किंवा 2001 साली पहिल्यांदा त्यांची मागणी पुढे आली, तेव्हा मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, ओबीसी सेवा संघ, आमच्या सगळ्या ओबीसी संघटना असे आम्ही एकत्र काम करत होतो. म्हणजे कुठेही आमच्यामध्ये मतभेद नव्हती. आणि जशी त्यांनी आरक्षणाची मागणी केली तसं आम्ही ओबीसीनी सांगितलं, ओबीसी संघटनांनी सांगितलं की मराठा समाजाला आरक्षण मिळायला पाहिजे, परंतु ते कसं मिळायला पाहिजे याच्यासाठी काही वेगवेगळे मार्ग आहेत. दरम्यानच्या काळामध्ये 2004 साली डिसेंबरमध्ये केंद्र सरकारने सुदर्शन नचियप्पन हे जे खासदार आहेत तामिळनाडूचे, यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी नेमली. तर या कमिटीने ज्या शिफारसी केल्या आहेत या फार क्रांतिकारक शिफारसी आहेत, म्हणजे मंडल आयोगाच्याही पुढच्या टप्प्यावर जाणाऱ्या शिफारसी आहेत. आणि या नचियप्पन कमिटीची पहिली शिफारस ही आहे की आरक्षणवरची 50% मर्यादा काढून टाका, म्हणजे 50%पेक्षा जास्त आरक्षण देता आलं पाहिजे. आणि बाकीच्या इतर शिफारसी पण आहेत की ओबीसी कर्मचाऱ्यांना, अधिकाऱ्यांना प्रमोशनमध्ये आरक्षण दिलं पाहिजे, मुस्लिम ज्या मायनॉरिटीज आहेत त्यांना स्वतंत्रपणे वेगळं आरक्षण दिलं पाहिजे, वगैरे वगैरे. या चांगल्या खूप क्रांतिकारक शिफारसी आहेत. त्याच्यामध्ये ही 50% आरक्षणवरची मर्यादा तोडा ही फार महत्त्वाची शिफारस आहे. आम्ही मराठा समाजाला नेहमी सांगत असतो की शॉर्टकट नका घेऊ तुम्ही, की आज मोर्चा काढला, आज मेळावा घेतला आणि लगेच सरकारवर दडपण आणलं आणि द्या आम्हाला आरक्षण, अशी दादागिरी करून लोकशाही आहे. दादागिरी करून मोर्चे काढून 50 लाख 60 लाख असे आकडे फुगवून श्रावण देवरे तुम्हाला ऐकाय का? श्रावण देवरे तुम्हाला तोडून फक्त मी विचारतो, तुमच्याकडे मी येतो पुन्हा, नाही फक्त तुम्हाला तोडून फक्त एकच मुद्दा विचारतो की मराठा मोर्चे ही दादागिरी आहे असं तुम्हाला वाटतं का? येस येस बिलकुल. अहो ती आहेच. आम्ही सुरुवातीपासून सांगतोय की आरक्षण या पद्धतीने नाही मिळत हो. आरक्षण मिळवण्याचे काही मार्ग आहेत, लोकशाही मार्ग आहे, घटनात्मक मार्ग आहे. बाबासाहेबांनी राज्यघटनेमध्ये सगळ्या तरतुदी केलेल्या आहेत. प्राध्यापक श्रावण देवरे तुमचा मुद्दा पोहोचलाय. विकास पासलकर आपल्यासोबत आहेत. विकास पासलकर, 2 मुद्दे श्रावण देवरेंचे फार महत्त्वाचे आहेत. एक म्हणजे तुम्ही ज्या पद्धतीनं ज्या प्रकारचं आरक्षण मागता आहात मुळामध्ये ते चुकीचं आहे, त्यासाठी सावकाशपणे जावं लागेल आणि न्यायालयीन संविधानिक लढा तुम्हाला द्यावा लागेल, हा पहिला मुद्दा आहे. दुसरं म्हणजे मराठा मोर्चे ही दादागिरी आहे आणि अशा पद्धतीनं तुमच्या मागण्या मान्य होणार नाहीत, या प्रकारची भूमिका श्रावण देवरे जाहीरपणे मांडतायत. विकास पासलकर काय म्हणणं आहे? आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सर्वप्रथम त्यांना अभिवादन करतो आणि ज्यांनी खऱ्या अर्थाने या देशामध्ये घटनेच्या माध्यमातून सर्व समाजाला आरक्षण देण्याचा प्रयत्न केला, त्यांच्याच या आजच्या दिवशी श्रावण देवरे मराठा समाजाला एकीकडे म्हणतायत आरक्षण मिळालं पाहिजे, संविधानिक मार्गाने जाण्याचा प्रयत्न आहे. आजपर्यंत अनेक आयोग निर्माण झाले, बापट आयोगाने, नारायण राणे समितीने, अनेक या ठिकाणी या राज्यामध्ये मराठा समाज मागासलेला आहे. सामाजिक दृष्ट्या, शैक्षणिक दृष्ट्या या दोन्ही टप्प्यांवरती या समाजाची पिछेहाट झालेली आहे. दुसरीकडं विदर्भामध्ये असणारा मराठा समाजाचे तिथले लोक सगळे कुणबी या माध्यमातून त्या ठिकाणी आरक्षणाचे लाभ घेत आहेत
आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा याचा काही प्रमाणामध्ये लाभ मिळतोय तिथल्या मराठा समाजाला. तर मग मला सांगा की पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये त्यांचे नातेवाईक आहेत, तर त्यांना या मराठा आरक्षणाचा लाभ मिळाला पाहिजे. घटनेच्या हक्क आणि अधिकारामध्ये आज हा समाज भरडला जात आहे, त्याला त्याचा हक्क अधिकार मिळावा या एका प्रमुख मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या निमित्ताने समाज रस्त्यावरती उतरलेला आहे. तर समाजाने या ठिकाणी कुठेही दादागिरीचा प्रयत्न केलेला नाहीये. जो समाज लाखोच्या संख्येने एकत्र येतो, शांततेचा मार्ग अवलंबतो, संयमाने आपल्या मागण्या कलेक्टरकडे निवेदन देतो, राज्य सरकारकडे आपलं आजपर्यंत त्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्याच्या माध्यमातून हे सगळे निवेदन पोहोचवतोय. लाखोच्या मोर्चामध्ये कुठलंही हिंसक वळण लागत नाही. याचं स्वागत करायचं सोडून अशा पद्धतीने श्रावण देवरेंसारख्या एका अभ्यासू व्यक्तीने इथे ओबीसी समाज त्या मोर्चामध्ये समाविष्ट होतोय, इथे मुस्लिम समाज त्या मोर्चामध्ये सहभागी होतोय, अनेक सर्व जाती समाजाचे लोक या मोर्चाचा आदर्श घेत आहेत. निव्वळ नुसतं महाराष्ट्रालाच नव्हे तर देशासमोर आणि जगासमोर मराठा समाजाने एक अतिशय सुसंस्कृतपणाचा एक नवीन आदर्श विकास पासलकरांचा मुद्दा अतिशय महत्वाचा. विकास पासलकर, तुमचा मुद्दा पोहोचला. प्राध्यापक श्रावण देवरे, मला आता ब्रेक घ्यायचा आहे, पण तुम्हाला उत्तर द्यावं लागणार आहे. कारण असं आहे की अहिंसक मार्गानं मूक मोर्चा निघतो आहे, तो क्रांती मोर्चा आहे. त्या क्रांती मोर्चा निघालेला असताना मुस्लिम पाणी देत आहेत, ओबीसी सोबत आहेत, दलित सोबत आहेत, एवढं सगळं छान चाललेलं आहे आणि त्याला तुम्ही दादागिरी म्हणताय श्रावण देवरे, कारण काय? हे बघा, ते जे दावा करतायत साहेब की ओबीसी सामील होत आहेत वगैरे वगैरे, मी तुम्हाला ओबीसी संघटनांची कात्रणं दाखवून देतो पेपरमधली. हे बघा, माझ्यासमोर एक कात्रण आहे. इथं विदर्भातला कुणबी समाज त्याने स्पष्टपणे सांगितलेलं एवढी मोठी बातमी आहे की कुणबी हे मराठा नाहीत आणि ते मराठ्यांच्या मोर्चात सामील होणार नाहीत, इतकं स्पष्टपणे. आणि कोकणामधल्या कुणब्यांनी तर कोर्टामध्ये केसच टाकलेली आहे मराठा आरक्षणाच्या विरोधामध्ये. कोकणातले कुणबी, पूर्ण महाराष्ट्रातले कुणबी, म्हणजे जिथं कुणबी सामील होत नाही मराठा मोर्चामध्ये, तिथं बाकीचे ओबीसी सामील होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. हे काय आपल्याला फक्त टीव्हीच्या कॅमेरासमोर 2-2, 4-4 कुणीतरी टोप्या घातलेले लोक दाखवतात आणि लोकांना सांगतात की मुस्लिम सामील झाले, हे सामील झाले. हे सर्व काही हे सगळं लोकांना समजतं की हे काय स्टंटबाजी वगैरे. नुसतं मराठ्यांचा मोर्चा काढला तरी चालेल, आपला प्रॉब्लेम नाही. हे सामील झाले, ते सामील झाले असं सांगण्यात काही अर्थ नाही. दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की शांततेने मोर्चा चालला आहे, मूकपणे मोर्चा चालला आहे, घोषणा न देता मोर्चा चालला आहे. अहो मला सांगा, या देशामध्ये उपोषण करून सुद्धा दमबाजी करता येते, मौन व्रत धारण करून सुद्धा दमबाजी देता येते. याचं सगळ्यात मोठं उदाहरण मी तुम्हाला सांगतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संयुक्त मतदारसंघ मिळवले, इंग्रजांकडनं संघर्ष करून मिळवले. आणि बाबासाहेब आंबेडकरांना हे मतदारसंघ मिळू नयेत, ते त्यांनी मागे घ्यावेत, याच्यासाठी महात्माजी गांधीजी येरवड्याच्या जेलमध्ये उपोषणला बसले. लक्षात घ्या, उपोषणला बसून हा प्रश्न सुटेल याची गॅरंटी गांधीजींना का होती माहिती आहे का? की जर उपोषणमध्ये जर गांधीजी मेले असते तर गावाकडच्या सगळ्या झोपड्या त्यांच्या माणसासकट जाळल्या गेल्या असत्या. आणि मी उपोषणला बसलोय, माझ्या प्राणाची जबाबदारी आता बाबासाहेब आंबेडकरांवर आहे. आणि बाबासाहेब आंबेडकरांना जर वाटत असेल की मी मरू नये, मी उपोषण मागे घ्यावं, असं जर बाबासाहेबांना वाटत असेल तर त्यांनी मिळालेले संयुक्त मतदारसंघ आणि विभक्त मतदारसंघ त्यांनी ते सोडून द्यावेत, त्यांची ती मागणी सोडून द्यावी. अशा परिस्थितीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांना त्या मौनव्रत आणि त्या उपोषणाच्या धमकीमुळे, दादागिरीमुळे बाबासाहेबांना माघार घ्यावी लागली आणि मिळालेले संयुक्त मतदारसंघ आणि विभक्त मतदारसंघ सोडून द्यावे लागले. जिंकलेला डाव सोडून द्यावा लागला. ही असते उच्च जातीयांची दमबाजी, याला म्हणतात उच्च जातीयांची दादागिरी. श्रावण देवरे जो उल्लेख करतायत पुणे कराराच्या अनुषंगानं, ते खरं म्हणजे फारच एकूण चिंतन फार वरवरचं आहे. गांधीजींची दमबाजी, दादागिरी वगैरे असा उल्लेख करणं, पण तरी सुद्धा प्रवीण गायकवाड, हा मुद्दा महत्त्वाचा आहे. त्यांचा मुद्दा असा आहे की ही जी काही उच्चवर्णीयांची दादागिरी आहे, दमबाजी आहे, मूक मोर्चा वगैरे बाकी सब झूठ आहे, हे सगळं ढोंग आहे. ही मुळामध्ये दमबाजी आहे, ही दादागिरी आहे. हा जो श्रावण देवरेंचा आरोप आहे, तो आरोप खोडून कसं काढणार प्रवीण, काय म्हणणं आहे? नाही, कसं आहे त्याच्यामध्ये की भारतामध्ये आपण लोकशाही प्रधान देश आहे आणि लोकसंख्या फार महत्वाची असते. आणि संख्या ज्यांची जास्त आहे, एक तर मायबाप सरकार आहे,
लोकांनी निवडून दिलेलं आहे, बाय द पीपल, फॉर द पीपल, ऑफ द पीपल. सरकारकडे बहुसंख्य लोकांची मागणी आहे हे आम्ही सातत्याने गेली 25-30 वर्ष सांगतोय. सरकार म्हणायचं की बुवा ही मागणी मोठी नाहीये, आणि म्हणून नारायण राणे समितीच्या प्रकरणापर्यंत एवढा मोठा समुदाय कधी रस्त्यावर आला नव्हता. आज तो रस्त्यावर आलाय संख्येने, आणि सरकारच्या निदर्शनास आले की जवळपास 2-3 कोटी लोक रस्त्यावर आले, आणि याचा गांभीर्याने विचार झाला पाहिजे. आता श्रावण देवरे आमचे मार्गदर्शक आहेत, आमचे सहकारी आहेत, पण त्यांची एक वेगळी भूमिका आहे. आता 110 संघटनांनी लेखी पत्र पुण्यामध्ये दिलेले आहेत. एवढा मोठा जमलेला सगळा समुदाय, याला जर काही जाती समुदाय जर ते प्रेमाने मतदान करत असतील किंवा जे त्यांना सहकार्य करत असतील, त्यात वावगं काहीच नाहीये. आणि त्यात एवढं वाईट वाटायचं काय कारण आहे? प्रवीण की हे गायकवाड, काय, ते तुमचा काय? मुद्दा पोहोचला. ही सगळी शिवाजी चर्चा was a Kundian, आपण करत Rajas राहू. of Gwalior and Bordar. पुढच्या टप्प्यावर ही चर्चा आणखी महत्त्वाची असणार आहे. कारण एकीकडे सरकार मायबाप आहे वगैरे असं म्हणताना संभाजी ब्रिगेडनं आता राजकीय होण्याचा निर्णय घेतलेला आहे, राजकीय पक्ष पण स्थापन केलेला आहे. मराठा मोर्चामधूनच संभाजी ब्रिगेडचा हा राजकीय पक्ष आकाराला येतोय का, आकाराला आलाय का, आणि एका वेगळ्या राजकारणाची ही चाहूल आहे का, हा मुद्दा पण तेवढाच महत्त्वाचा आहे. सगळ्याच राजकीय पक्षांना मराठा आरक्षणाला पाठिंबा द्यावा लागतो, ही खरंच त्यांना जे वाटतं ते मनापासून वाटतं की ती तडजोड आहे, अपरिहार्यता आहे, तो पॉलिटिकल करेक्टनेस आहे? या सगळ्या मुद्द्यांबद्दल आपल्याला बोलायचं आहे. तुम्ही कुठंच जाऊ नका. आता या क्षणी तुमचं पुन्हा एकदा स्वागत. मराठा आरक्षण देण्याची सरकारची प्रतिज्ञा खरंच आहे का, या विषयावर आपण चर्चा करतोय, आणि सगळे नामवंत आपापली भूमिका मांडतायत. राजकीय पक्षांचे प्रवक्ते आहेत, संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते आहेत, ओबीसी नेते प्राध्यापक श्रावण देवरे आहेत, सगळेजण भूमिका मांडतायत. मी ब्रेकवर जाण्यापूर्वी असं म्हणालो होतो की संभाजी ब्रिगेडला मुळामध्ये जर हा प्रश्न खरंच मराठ्यांचा असेल, मराठ्यांच्या मागण्यांचा असेल, तर मराठा मोर्चे एकाच वेळी सुरू व्हावेत, त्यांनी एकूण वातावरण जे काही आहे ते तापवावं, आणि त्याचवेळी संभाजी ब्रिगेडनं राजकीय होण्याचा निर्णय घ्यावा. याच्यामध्ये काही योग आहे का, याच्यामध्ये काही योगायोग आहे का, काही सूत्र आहे का? प्रवीण गायकवाड, तुम्हाला आत्ता राजकीय व्हावं असं का वाटलं, आणि संभाजी ब्रिगेडच्या राजकीय पक्षामागे नक्की काय दडलेलं आहे, काय म्हणणं आहे? सर्वप्रथम मला स्पष्ट करणं गरजेचं वाटतं की नव्याने स्थापन झालेल्या संभाजी ब्रिगेड या पक्षाशी माझा कुठलाही संबंध नाही आहे. मी 3 वर्षापासून संभाजी ब्रिगेडचा राजीनामा दिलेला आहे. संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष मनोज आखरे आहेत, त्यांचे सर्वे पुरुषोत्तम खेडेकर साहेब आहेत, त्यांचे चिरंजीव सौरभ खेडेकर आहेत, त्यांचे प्रवक्ते गंगाधर बनबरे आहेत. तर हा सर्वस्वी प्रश्न जो आहे तो संभाजी ब्रिगेड मी राजीनामा दिल्यानंतरची ही भूमिका आहे. मी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी मराठा समाजाची भूमिका मांडण्यासाठी मला निमंत्रित करण्यात आलेले आहे. मला असं वाटतं की माझे सहकारी आहेत इथं विकास अण्णा पासलकर, यांना ती जास्त भूमिका मांडता येईल. तुम्हाला क्षमा असावी. तुम्हा दोघांनाही मुद्दाम बोलवलं एवढ्यासाठीच की संभाजी ब्रिगेड सोडण्याचं कारण काय, आणि आता संभाजी ब्रिगेड ज्या प्रकारची भूमिका घेत आहे त्याचं कारण काय? विकास पासलकर या प्रकारचे प्रवीणसारखे कार्यकर्ते संभाजी ब्रिगेडमधून बाहेर पडतायत, आणि दुसरीकडे तुम्ही मात्र राजकीय पक्ष होण्याचा निर्णय घेत आहात. याचा अर्थ सर्वसामान्य मराठा माणूस संभाजी ब्रिगेडपासून दुरावतोय का, काय म्हणणं आहे? नाही, असं काही नाहीये. संभाजी ब्रिगेडची मराठा सेवा संघाची जी पंचसूत्री आहे, त्या पंचसूत्रीमध्ये राजकीय सत्ता हे एक सूत्र आहे, आणि ही राजकीय सत्ता ही समाजासाठी वापरण्यासाठी, समाजाच्या सेवेमध्ये आपण या ठिकाणी राजकीय सत्तेच्या माध्यमातून आपल्याला जे प्रश्न सोडवायचे त्यासाठी आपण नुसतं सामाजिक क्षेत्रामध्ये काम करून चालणार नाही. तर त्यासाठी आपण आपल्या समाजाला जर न्याय द्यायचा असेल तर राजकीय दृष्ट्या प्रयत्न केला पाहिजे, आणि हा प्रयत्न गेल्या 20 वर्षापासून मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडचा आहे. शिवराज्याच्या माध्यमातून आम्ही हा प्रयोग करून पाहिलेला आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते आहेत. महाराष्ट्रभर आणि देशभर संभाजी ब्रिगेडचं जाळं आहे, आणि त्यामधून एकदम अचानक काहीतरी विषय आलाय, मराठा क्रांती मोर्चाच्या निमित्ताने संभाजी ब्रिगेडने हा निर्णय घेतलाय, तर अशी बिलकुल भूमिका नाहीये. कारण अनेक वर्ष, 15-20 वर्ष ज्यावेळेस समाजामध्ये सामाजिक दृष्टीने जे काम केलेलं आहे, इतिहासाच्या माध्यमातून काम केलेलं आहे, समाजातील तरुण मुला मुलींना
आपल्या हक्क अधिकाराची जाणीव दिलेली आहे. अयोग्य काय आहे, योग्य काय आहे, आपल्या हिताचं काय आहे, आणि समाज सेवेचं एक व्रत सुरू केलेलं आहे. जो समाज गुलाल, बुक्का, अबीर ह्या वेगवेगळ्या अंधश्रद्धेमध्ये जो समाज गाडला गेलेला होता, त्या समाजाला वैज्ञानिक दृष्ट्या तयार करणं, त्या समाजाला आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनुसार पुस्तकं वाचायला लावलं आणि त्या समाजाला या ठिकाणी सुशिक्षित बनवणं, त्या समाजाला योग्य मार्ग दाखवणं. आज 15-20 वर्षानंतर जर संभाजी ब्रिगेडला वाटलं की राजकीय दृष्टीने आपण पाऊल टाकावं, तर तो एक प्रयत्न आहे आणि त्या पद्धतीने समाजासमोर जाणं आणि त्या ठिकाणी आपण एक राजकीय पार्टी म्हणून एवढं समाजासमोर सगळं येणं, छान. या विकास इतर पासलकरांनी पार्ट्यांच्या संभाजी ब्रिगेडची जी व्यतिरिक्त भूमिका मांडलेली आहे, विकास पासलकरांनी संभाजी ब्रिगेडची भूमिका मांडलेली आहे, एवढी क्रांतिकारक भूमिका आहे, एवढी छान भूमिका आहे. प्रवीण, मग तरी सुद्धा तुम्ही संभाजी ब्रिगेडमधून बाहेर का पडलात? नाही, मी संभाजी ब्रिगेडचा कार्यकर्ता आहे, परंतु मी सामाजिक संघटना म्हणून काम करत आलेलो आहे. मला जर राजकीय जीवन म्हणून काही काम करायचं असतं तर मी ज्यावेळेस 1993ला मी सामाजिक काम सुरू केलं त्यावेळेसच मी एखाद्या राजकीय पक्षाबरोबर काम केलं असतं. परंतु मला कुठलंही राजकारण करणं जमत नाही, तो माझ्या स्वभावाचा भाग नाहीये. राजकारणातले डावपेच हे मला जमणार नाहीयेत. हे माझ्या प्रांजळ जीवनामध्ये मी सगळं स्वतः अनुभवलेलं आहे. आता अनेक राजकारणी लोकांना आपण बघत असतो, पण आपण एक सामाजिक कार्यकर्ता म्हणूनच बरे आहोत. म्हणून मी एक सामाजिक कार्यकर्ता, पण संभाजी ब्रिगेडचा कार्यकर्ता आहे, पण राजकारणाशी माझा कुठलाही संबंध नाही. अच्छा, म्हणजे संभाजी ब्रिगेडमध्ये तुम्ही आहातच. प्राध्यापक श्रावण देवरे, एक मला सांगा, प्रवीण गायकवाडांना संभाजी ब्रिगेडमधून बाहेर पण पडता येत नाही, आत पण राहता येत नाही, अशी काहीतरी गोष्टी झालेली आहे. पण श्रावण देवरे, मला सांगा की मुळामध्ये विकास पासलकर मगाशी ज्या प्रकारे संभाजी ब्रिगेडची भूमिका सांगत होते, शाहू फुले आंबेडकर वगैरे सगळं पुस्तकं, अंधश्रद्धा वगैरे वगैरे सगळं, मला तर असं वाटतं आहे की ज्याप्रमाणे मराठा मोर्चामध्ये सगळ्या जातींचे लोक सामील झाले, त्याप्रमाणे संभाजी ब्रिगेडमध्ये सगळ्या जातींच्या लोकांनी जावं आणि संभाजी ब्रिगेड ही मराठ्यांची संघटना राहूच नये, ओबीसींनी यावं, दलितांनी यावं, असा प्रयत्न काहीतरी विकास पासलकरांचा दिसतोय. ते बोलतायत तरी असं, पण श्रावण देवरे खरं काय आहे? तसाच आहे सर. श्रावण देवरे काय म्हणतात बघू ना. ऐकून घ्या. मला बोलायला संधी मिळाली तर बोलू द्या ना. किती दादागिरी करणार? अरे श्रावण देवरेंनी तुमच्यावर, ऐका, विकास पासलकर, प्रवीण गायकवाड तुमच्यावर दादागिरीचा आरोप केलाय, तो काही तुम्हाला आता कठीण आहे खोडून काढणं. श्रावण देवरे, बोला बिंदास, इथे कोणाची दादागिरी चालणार नाही, मी आहे, बोला. हे बघा इतिहास साक्ष आहे की ज्या वरच्या जाती आहेत त्यांनी वारंवार SC ST OBC खालच्या जातींचा वारंवार विश्वासघात केलेला आहे. सत्यशोधक चळवळीमध्ये मराठा समाज फार उशिरा आला. जेव्हा राजकीय फायदे उपटायचे होते त्यावेळेस मराठा समाज सत्यशोधक चळवळीत आला. ती ब्राह्मणेतर चळवळ तिला बनवली, ती सगळी चळवळ ताब्यात घेतली, ती काँग्रेसला विकली आणि त्याच्या बदल्यामध्ये महाराष्ट्राची सत्ता मिळवली आणि SC ST OBCंचा पुन्हा विश्वासघात केला. नंतर पुन्हा स्वातंत्र्य मिळालं, त्याच्यानंतर हे सगळ्या मराठा राज्यकर्त्यांना SC ST OBCने पुन्हा निवडून दिलं. पण निवडून गेल्यानंतरही महाराष्ट्रामध्ये कालेकर आयोग लागू केला नाही, मंडल आयोग लागू केला नाही, केला तो बी सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने लागू केला. मराठा समाजाने कधीही SC ST OBCंची संयुक्त भूमिका घेतलेली नाही. इतिहास साक्ष आहे. आणि पुन्हा आणखी संभाजी ब्रिगेडच्या दगडावर आम्ही डोकं आपटून घ्यावं आणि ते फोडून घ्यावं, ही आमची OBC STंची. आपण श्रावण देवरे, ऐका, श्रावण देवरे, इतिहासाचं ओझं किती काळ वागवायचं हा एक मुद्दा आहे, आणि महात्मा फुल्यांचं आणि समतेचं नाव घेऊन तुम्ही कोणाच्या याच्यामध्ये बळ वाढवलं हा, याला पण इतिहास साक्ष आहे. अशा वेळी मग तुम्ही असं कसं काय म्हणू शकता की मराठा संघटना सगळ्या अशा आणि ओबीसींची संघटना मात्र काहीतरी फार शाहू फुले आंबेडकरांचा वारसा चालवते आहे? जर सगळ्या जातींच्या संघटना याप्रमाणे काम करत असतील तर मग काय करायचं काय? हे बघा, OBC संघटनांनी कधीही फुले शाहू आंबेडकर विरोधात किंवा त्यांच्या तत्वज्ञानाच्या विरोधात कधीही भूमिका घेतलेली नाही. हा पहिला महत्त्वाचा मुद्दा आहे. परंतु मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, मराठा महासंघ, जेवढ्या मराठा समाजाच्या संघटना आहेत यांनी वेळोवेळी राज्यघटनेच्या विरोधामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचे रिडल्स प्रकरण असेल, त्या रिडल्स प्रकरणाची होळी मराठा महासंघाने केली. मराठा महासंघाने 1981 पासूनच, अगदी सुरुवातीपासूनच मंडल आयोगाला विरोध केला, OBCंच्या आरक्षणाला विरोध. इतिहास साक्ष आहे की मराठा समाजाने
वारंवार राज्यघटनेच्या विरोधात भूमिका घेतली आहे, ओबीसींच्या विरोधात भूमिका घेतली आहे, SC ST ओबीसींच्या विरोधात भूमिका घेतली आहे. आणि आता पुन्हा संभाजी ब्रिगेडचं नवीन बुजगावणं आम्हाला दाखवायचं आणि सांगायचं या आपण सगळे बहुजन, आपण सगळे एकत्र या, आणि पुन्हा आम्ही SC ST ओबीसींनी पुन्हा त्यात संभाजी ब्रिगेडच्या दगडावर पुन्हा डोकं आपटून घ्यावं, पुन्हा डोकं फोडून घ्यावं का? विकास पासलकर, श्रावण देवरेंचा मुद्दा फार महत्वाचा आहे. ते म्हणतात की तुम्ही कायम अनेकदा घटनाविरोधी भूमिका घेतलेली आहे, ॲट्रॉसिटी कायदा रद्द करा म्हणेपर्यंत तुमची मजल गेलेली आहे. मग पुन्हा सांगितलं जातं नाही मग त्या कायद्याचा गैरवापर होतो, काही त्रुटी आहेत. पण मुद्दा असा आहे, मुळामध्ये ॲट्रॉसिटीच्या मुद्द्यावर ॲट्रॉसिटीला विरोध करणारी भूमिका मराठा मोर्चामध्ये घेतलीच का जावी, अशी जर भूमिका घेतली जात असेल तर मग दलित बहुजनांना जर वाटलं की हे सगळं आपल्या विरोधातलं षडयंत्र आहे आणि तुमच्या आरक्षणाकडे सुद्धा त्यांनी संशयानं बघितलं तर काय करायचं? पहिल्यांदा आपण श्रावण देवरे ज्या पद्धतीने म्हणतात की आम्ही दादागिरी करतो, श्रावण देवरे आमच्या बरोबर 10 वर्ष त्यांनी एकत्र काम केलेलं आहे. त्यावेळेस आम्हाला त्यांना आमची दादागिरी दिसली नाही, त्यावेळेस ते आमच्या बरोबर राहिले, त्याबरोबर आमच्या स्टेजवरती समाजाला प्रबोधन केलं. त्यावेळेस त्यांना वाटलं की कुठेतरी संभाजी ब्रिगेड बहुजन समाजाला एकत्र घेऊन जाण्याचं काम करते. ही बहुजन समाजाची फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचे वारसदार असणारी ही लोक आहेत. आणि आम्ही कुठेही रिडल्सला विरोध केलेला नाहीये, कुठेही आम्ही आरक्षण भूमिका विरोधी घेतलेली नाहीये, आम्ही कुठेही घटना विरोधी काम केलेलं नाहीये. आणि त्यामुळं आजपर्यंत मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेड ही घटनेला मानणारी संघटना आहे. कुठेही संभाजी ब्रिगेडनी घटनाविरोधी काम केलेलं नाहीये, बहुजन समाजामध्ये एकोपा ठेवण्याचं काम केलेलं आहे. त्यामुळे श्रावण देवरे जे बोलतायत ते संपूर्ण महाराष्ट्रामधील जनतेला जाऊन त्यांनी विचारावं की संभाजी ब्रिगेड आणि मराठा सेवा संघ हे कधीही बहुजन समाजाच्या विरोधात कुठलीही भूमिका घेतलेली नाही, घटनाविरोधी कुठलीही भूमिका नाही. उलट या समाजामधील 18 पगड जातीतील मुलं आमच्या संभाजी विकास पासलकर तुमचा मुद्दा पोहोचला. श्रावण देवरे श्रावणासमोर घननिळा बरसला. आता अशा वेळी तुमची भूमिका काय असणार आहे? बोला श्रावण देवरे. हे बघा, यांनी जे सांगितलं पासलकर साहेबांनी की संभाजी ब्रिगेड मराठा सेवा संघ यांच्यासोबत आम्ही काम केलेलं आहे, एकाच स्टेजवरून आम्ही प्रबोधनाची मोहीम पण राबवलेली आहे. पण ती कुठपर्यंत, 2 गोष्टी सांगतो मी तुम्हाला. हे बघा, संभाजी ब्रिगेड आणि मराठा सेवा संघामध्ये जोपर्यंत प्रवीणदादा गायकवाड किंवा श्रीमंत कोकाटे यांच्यासारखे विचारी माणसं जोपर्यंत त्या संघटनेमध्ये होते, लोकशाहीसारखं वातावरण होतं, तोपर्यंत संभाजी ब्रिगेड आम्हाला आमची दोस्त वाटत होती. नंबर 1. दुसरं, ज्या वेळेस यांनी आक्रमकपणे जेव्हा आम्हाला ओबीसीमध्ये आरक्षण द्या अशी भूमिका मांडायला सुरुवात केली, आक्रमकपणे शब्द वापरतोय मी, प्रेमाने जोपर्यंत मांडत होते तोपर्यंत आम्ही त्यांच्या विरोधात नव्हतो. यांनी आक्रमकपणे जेव्हा ओबीसीच्याच विरोधात भूमिका घ्यायला सुरुवात केली त्यावेळेस मात्र ओबीसी संघटनेच्या लोकांना संभाजी ब्रिगेडबरोबर मराठा सेवा संघाबरोबर काम करणं शक्य नव्हतं आणि आम्ही तेव्हापासून वेगळे झालो. त्याच्या उलट छावा मराठा संघटना आहे बघा, किशोर चव्हाण आहेत त्याचे प्रमुख औरंगाबादचे, आणि नाशिकचे पांगारकर आहेत, विलास पांगारकर, यांच्यासोबत आजही आम्ही काम करतो आहोत. छावा मराठा संघटना. श्रावण देवरे तुमचा मुद्दा पोहोचलाय. विचारी प्रवीण गायकवाडांकडे मला जायचंय, त्यांनाही मला विचारायचंय, पण राम कदमांकडे मी जातो. राम कदम, मला सांगा की याचा अर्थ एक आहे, अनेकदा मराठा आरक्षणाबद्दल पॉलिटिकल करेक्टनेस असा मुद्दा असतो की आपण विरोध नाही करू शकत, एवढ्या मोठ्या संख्येनं मराठा आरक्षण मागणारे लोक आहेत. पण मराठा आरक्षणाला विरोध करणारी सुद्धा एक मोठी संख्या आहे. तुम्हाला असं वाटत नाही का की मराठ्यांना आरक्षण दिल्यामुळे उलटपक्षी हे सामाजिक गुंते आणखी वाढतील? याचं काय करायचं? नाही, या बाबतीमध्ये भारतीय जनता पार्टीची आणि आमच्या देवेंद्र फडणवीस सरकारची भूमिका अत्यंत स्पष्ट आहे की कोणत्याही समाजाच्या, जातीच्या, धर्माच्या व्यवस्थेला हात न लावता मराठा समाजाला त्याचे हक्क मिळवून देणं ही सरकारची भूमिका आहे आणि त्या दृष्टीने सरकार काम करत आहे. आणि माझी या निमित्तानं ओबीसीचे जे नेते आहेत त्यांनाही माझी प्रामाणिक प्रार्थना असेल, ज्येष्ठ आहेत ते, की दादागिरी वगैरे असे शब्दप्रयोग हे मराठा समाजाला, कोणत्याही समाजाला आवडणारे नाहीत. आपण सगळ्यांनीच एकत्र येऊन महाराष्ट्र पुढे नेला पाहिजे. आपण अत्यंत शांतप्रिय सामंजस्याची भाषा वापरली पाहिजे. आणि ज्या पद्धतीनं मराठ्यांचे मोर्चे पूर्ण महाराष्ट्रात निघाले याची नोंद पूर्ण देशानं घेतली, इतर राज्यातल्या लोकांनी घेतली.
इतक्या शांतपण पद्धतीनं आणि शिस्तबद्ध पद्धतीनं निघालेले मोर्चे हे कदाचित देशातले पहिले मोर्चे असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. उलट त्या गोष्टीचं आपण कौतुक केलं पाहिजे. पण हे मोर्चे निघाले हे काही कोणत्या एका संस्थेची कोणत्या एका पक्षाची मक्तेदारी नव्हे. स्वयंस्फूर्तीनं त्या ठिकाणी लोक सहभागी झालेत हेही आपल्याला मान्य करावं लागेल. राहिला प्रश्न संभाजी ब्रिगेड एक राजकीय पक्ष होऊ पाहतोय. आमच्या त्यांना निश्चितपणे लोकशाहीमध्ये प्रत्येकाचा अधिकार आहे. आमच्या त्यांना व्यापक दृष्टीनं शुभेच्छा आहेत. पण हे काही मराठ्यांचे मोर्चे हे देखील संभाजी ब्रिगेड एक पार्ट असू शकेल. पण संभाजी ब्रिगेडनी काढलेले हे मोर्चे नव्हते. हे स्वयंस्फूर्तीनं आलेले होते. आमचे रावसाहेब दानवे सुद्धा अनेक आमचे भाजपचे आमदार सुद्धा मोर्चात सहभागी झाले होते. इतरही पक्षांचे झाले होते सहभागी. राष्ट्रवादीचेही सहभागी झाले होते. त्याच्यामुळे हे कोणत्याही ब्रिगेडचं किंवा कोणत्याही पक्षाचं मोर्चा हे यश नव्हतं. हा मोर्चा हा पूर्णपणे मराठा समाजाचा होता. मी मराठा समाजाचा आहे. भाजपचा नेता आहे. मीही मोर्चामध्ये होतो मुंबईच्या. आमचे आमदार आशिष शेलार मुंबईच्या मोर्चामध्ये होते. आणि तो मोर्चा एका पक्ष म्हणून मोर्चा नव्हता. ब्रिगेड म्हणून मोर्चा नव्हता. तो मोर्चा निव्वळ आणि निव्वळ मी मराठा आहे, मला आरक्षण मिळालं पाहिजे, माझ्यावर अन्याय झालाय, मला न्याय मिळाला पाहिजे, याच्यासाठी तो मोर्चा होता. तर त्याच्यामुळे याची त्या मोर्चाचं कोणीतरी क्रेडिट लाटण्याचा श्रेय लाटण्याचा प्रयत्न महाराष्ट्रात कुणीच करू नये. मराठा समाज ते सहन करणार नाही. मराठा समाजाचा ज्या पद्धतीनं आमच्या मित्रपक्षानं केलेला अपमान आजही महाराष्ट्रातला समाज विसरलेला नाही मराठा समाज. तर त्याच्यामुळे मराठा समाजाला कुणीही गृहीत धरू नये. पण मराठा समाज हा व्यापक अर्थानं काम करतोय. सर्व समाजातल्या लोकांना सोबत घेऊन चालणं ही आमच्या देवेंद्र फडणवीस सरकारची प्राथमिकता आहे. आणि उलट पक्षी आमची राष्ट्रवादीला काँग्रेसला सगळ्यांनाच विनंती आहे की आपण अशा पद्धतीचं खालचं राजकारण न करता सरकारला समर्थन द्या. आपण सगळ्यांनी म्हणून या महाराष्ट्राला पुढे नेऊया. प्रवीण गायकवाड, मला सांगा की एक तर मगाशी श्रावण देवरे जे म्हणाले की तुमच्यासारखे विचारी लोक होते तोपर्यंत बरं चाललं होतं संभाजी ब्रिगेडचं आणि आता मात्र काही खरं नाही आहे वगैरे अशी त्यांनी भूमिका मांडली. त्याचं तुम्ही उत्तर दिलं पाहिजे की मुळात एवढे विचारी लोक संभाजी ब्रिगेडमध्ये गेले कसे, हा पण एक मुद्दा आहे. आणि एवढे विचारी लोक कुठला विचार करून त्यातून बाहेर पडले, हा पण मुद्दा आहे. पण आता राम कदम जे म्हणतायत, म्हणजे एकीकडे मगाशी विकास पासलकर अशी भूमिका मांडत होते की मराठ्यांचे मोर्चे सगळ्यांचे मोर्चे आहेत, त्यामुळे मराठ्यांच्या मोर्चामध्ये बहुजन, ओबीसी, दलित सगळे जगेले होते. पण राम कदमांनी या कार्यक्रमामध्ये किमान 9 ते 10 वेळा उल्लेख केला की मी मराठा आहे आणि म्हणून मी त्या मोर्चामध्ये गेलो होतो. याचा अर्थ अशा प्रकारच्या मोर्चाच्या निमित्तानं जात पुन्हा पुन्हा ठळक होत जाते. मी मराठा आहे, मी मराठा आहे. हे जे आहे असं घडतं का? असं घडू शकतं का? संजयजी, हा, राम कदम बोला. संजयजी फक्त एक मिनिट. एवढ्यासाठी हे मी मांडलं. बघा, मी पहिल्यांदा माणूस आहे. मी जात धर्म मानत नाही. मी एक मराठा समाजाचं या ठिकाणी प्रतिनिधित्व आणि त्या समाजाचे जे काही त्यांच्यावर अन्याय झाले ती भूमिका मांडण्याच्या दृष्टिकोनातून मी 2-3 वेळास उल्लेख केला की बाबा या निमित्तानं मराठा समाजाच्या बाबतीमध्ये काय घडतंय, मी देखील मराठा आहे, मलाही काय वाटत असेल ही भूमिका मी या ठिकाणी मांडतोय. या ठिकाणी काही कुठल्या जातीच्या बाबतीत वारंवार उल्लेख करण्याच्या पाठीमागे दुसरा कोणता उद्देश नाहीये. प्रवीण गायकवाड, मला सांगा की एक तर याच्यामुळे जात ठळक होत आहे आणि शेवटी समजा राम कदम मराठा आहेत, मुख्यमंत्री मराठा नाहीत, पण त्यामुळे काही मराठ्यांच्या भावना कळणं न कळणं याच्यामध्ये काही अडचण येत असेल असं मला वाटत नाही. पण एकूणच या मोर्चाच्या निमित्ताने खरंच जातीच्या अनुषंगानं काही जात ठळक होत आहे, अधोरेखित होत आहे, असं काही घडतंय का प्रवीण? निश्चितच काय आहे की मराठा क्रांती मोर्चेनंतर मराठा समाजातल्या विविध चळवळीमध्ये, विविध संघटनेमध्ये, विविध पदावर, अगदी सरकारी नोकर सुद्धा यांनी आपली जात मराठा आहे हे कुठल्याही प्रकारे लपवलं नाही. मला अभिमानाने सांगावं वाटतं की प्रत्येकजण विविध चळवळी, पुरोगामी चळवळी, फुलेशाह आंबेडकरांच्या चळवळीमधले सुद्धा, कामगारी चळवळी, सगळे लोक चालले. कारण त्या प्रत्येकाला दिसत होतं जे आता गोखले इन्स्टिट्यूटने अहवाल दिलेला आहे. मग मुंबईतले माथाडी कामगार असतील, हमाल असतील, शेतकरी कामगार, कष्टकरी वर्गामध्ये काम करणारे, ऊस तोडणी करणारे, जिराईत शेती बाळगणारे मराठा समाज आणि एकूण 80% समाज जो आहे हा मागासवर्गीय गरीब समाज आहे. आता तात्विकदृष्ट्या श्रावण देवरे सरांबरोबर मी काही वेळेस सहमत दाखवू शकतो. पण एक निश्चित लक्षात घेतलं पाहिजे की इथली आर्थिक व्यवस्था कोलमडलेली आहे, शेतीची व्यवस्था कोलमडलेली आहे, शेतकरी आत्महत्याचं प्रमाण जास्त झालेलं आहे, बाजारभाव मिळत नाही जमिनीला. या सगळ्या वर्गाला कुठंतरी मूळ प्रवाहामध्ये आणलं पाहिजे का नाही? अस्पृश्यता होती म्हणून बाबासाहेबांनी शेड्यूल कास्ट, आदिवासींसाठी शेड्यूल ट्राईब्स, ओबीसी वर्गांना समान अधिकार मिळावे म्हणून
मग मराठा समाजाचं काही योगदान आहे का नाही? अहो, आम्ही घाम गाळून जमीन पिकवणारे लोक आहोत आणि रक्त सांडून हा देश संरक्षित ठेवणारे लोक आहोत. यांच्या त्यागाचा कधीतरी श्रावण देवरे सर विचार करणार आहे का नाही? किंवा तात्विक वाद, तांत्रिक वाद, कायदेशीर वाद. मला आश्चर्य वाटतं की परवा आमच्या एका मार्गदर्शकांनी राजीनामा दिला. मुळात राजीनाम्याचा काही विषय नव्हता, आम्ही फक्त सल्ल्यासाठी गेलो होतो. चांगल्या मार्गाने जर आपण तांत्रिकदृष्ट्या, कायदेशीरदृष्ट्या घटनात्मक तरतुदी असलेला अहवाल जर सरकारला दिला आणि त्या 22 मागण्या जर पूर्ण करता आल्या तर या समाजाला न्याय मिळेल. हे निश्चित खरं आहे की गेली 67-68 वर्ष मराठा समाजाचे मुख्यमंत्री होते, मराठा समाजाचे मंत्री होते, पण इतर लोक सुद्धा सामावून घेतलेले होते ना. फक्त मराठा समाजाला ज्यांनी इथं कर्तबगारी दाखवली त्यांना सुद्धा नाकारायचं का? तर फक्त मराठा आहे म्हणून पुढारलेली जाते. एक साधं वाक्य मी नेहमी भाषणात सांगतोय की पुढारलेला समाज ज्यावेळेस मागासवर्गीय म्हणून आम्हाला आरक्षणाची मागणी करतोय, तो रस्त्यावर येतोय आणि स्वतःला मागासवर्गीय जाहीर करतोय. यावरनं एक निश्चित आहे की मागासवर्गीय समाजाची तर यापेक्षा खालावलेली स्थिती असणार. ओबीसीची याच्यापेक्षा वाईट असेल, SC STची याच्यापेक्षा वाईट असेल. पण लक्षात घेतलं पाहिजे की मराठा समाजाची स्थिती खालावलेली आहे, आर्थिक परिस्थिती. आता हे परत श्रावण देवरे काय सांगणार मला माहिती आहे की गरिबी हटवण्यासाठी आरक्षण नाहीये. पण आज आरक्षण जसं पूर्वीचं होतं तसं नाही राहिलं. आता गतिशीलतेसाठी आणि प्रगतीचा मार्ग म्हणून बघतोय. आता काय झालंय, मराठा समाजाला एक आकर्षण झालेलं आहे आरक्षणाबद्दल, पण समान न्यायाच्या भूमिकेतनं त्यांना ते मिळालं पाहिजे. आता ही प्रांजळ भूमिका जर 32% समाजाला न्याय देण्याच्या भूमिकेतनं घेतली गेली नाही तर काय अर्थ आहे या दृष्टिकोनातून? मला एक मुद्दा सांगायचा आहे श्रावण देवरेंसाठी की नामांतराचा विषय कुणी पूर्ण केला? शरद पवारांनी केला. ते मराठा आहेत हे सांगायची गरज नाहीये. दुसरा मुद्दा असा की मंडल सगळ्यात पहिल्यांदा लागू कुणी केलं भारतामध्ये? शरद पवारांनी केलं. ते मराठा आहेत हे सांगायची गरज आहे का? अनेक सामाजिक भूमिका, अनेक न्यायी भूमिका, महिलांना 50% आरक्षण महाराष्ट्रात शरद पवारांनी लागू केलं, हे वेगळं सांगायची गरज आहे का? सैन्यामध्ये महिलांसाठी जागा निर्माण केली. पण मग शरद पवार मराठा आहेत का? आम्ही त्यांना मराठा म्हणतच नाहीये, आम्ही त्यांना संकुचित करणार नाही. परंतु जाती हे जन्माने आलेले आहेत. कर्तृत्वाने आम्ही बहुजनांसाठी काम करणारे लोक आहोत आणि आम्ही कर्तृत्व दाखवायला लागलो की मग आमच्या जातीकडे बोट दाखवायचं. आणि प्रत्येक वेळेस फुलेशाह आंबेडकरांचा ठेका फक्त SC ST OBC मध्येच आल्याने आपल्याला पूर्ण करता येतो का? बाबा आढावांसारखा माणूस आहे मराठा समाजामध्ये, PB सावंतांसारखा माणूस आहे मराठा समाजामध्ये, तुमचे पाणी पंचायतचे साळुंके होते, अगदी आपण गेल आमलेटचे मिस्टर भरत पाटणकर काम करतात कष्टकरी समाजात. ठीक आहे. हे सगळे प्रवीण ठीक आहे. मराठा समाजातल्या कर्तबगार माणसांची यादी इथे अपेक्षित नाही. पण प्रवीण गायकवाडांनी मांडलेला मुद्दा फार महत्वाचा आहे. श्रावण देवरे, माझा वेळ संपलाय, 30 सेकंद आहे तुमच्याकडे. एक मुद्दा जो आहे तो खरंच महत्वाचा आहे की आपल्याला मराठा फक्त जे काही ज्यांचं फार चांगलं चाललंय ते चेहरे दिसतात, पण मराठ्यामध्ये आजही शेतकऱ्यांच्या आत्महत्या असतील, हा अनेक ठिकाणी जे मागासलेपण आहे, माणसं मरतायत उपाशीपोटी, याचा विचार करायचा आहे की नाही? श्रावण देवरे काय म्हणतात? एक गैरसमज मी पहिल्याने दूर करतो सगळ्यांचा की मंडल आयोग माझ्यामुळे लागू झाला किंवा मंडल आयोग हा अमुक माणसामुळे लागू झाला. हे जे श्रेय घेण्याचे काही प्रकार चाललेले आहेत, म्हणजे OBC बी काही नेते आहेत की माझ्यामुळे मंडल आयोग लागू झाला, किंवा आता प्रवीणदादाने सांगितलं की शरद पवारमुळे. अत्यंत चुकीचं आहे. मंडल आयोगासाठी OBCंनी आंदोलनं केलीत, परिणामी VP सिंग सरकारने मंडल आयोग लागू केला. त्यानंतर सुप्रीम कोर्टात केस गेली आणि सुप्रीम कोर्टाने निकाल दिल्यानंतर मग ते राज्यांना बंधनकारक झालं, म्हणून सगळ्या राज्यांमध्ये आणि केंद्र सरकारमध्ये मंडल आयोग लागू झाला. कोणत्याही एका व्यक्तीमुळे किंवा एका पक्षामुळे मंडल आयोग लागू झालेला नाही. हा गैरसमज OBCंनी पण मनातून काढून टाकला पाहिजे आणि मराठ्यांनी पण मनातून काढून टाकला पाहिजे. दुसरा मुद्दा, आम्ही मराठा समाजाचा मराठा म्हणून द्वेष करत नाही, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. जर द्वेष करत राहिलो असतो तर आम्ही नचियप्पांचा मार्ग सुचवला नसता की जो अत्यंत योग्य आणि कायदेशीर मार्ग आहे. थोडासा प्रदीर्घ असेल पण कायमस्वरूपी पक्का मार्ग आहे. हा एक म्हणजे आम्ही मराठा समाजाचा द्वेष करत नाही. तिसरा मुद्दा, प्रवीणदादांनी जो सांगितला की SC ST OBCंनीच ठेका घेतला आहे का फुलेशाह आंबेडकरांचा, तसं नाही आहे. आम्हाला मराठा समाजाबद्दल अनेक वेळा आम्ही पुन्हा खात्री बाळगतो की बाबा मराठा समाज हा बहुजन परिवाराचा एक भाग आहे.
आणि म्हणून आम्ही वारंवार मराठा समाजाच्या माणसांना वोटिंग करतो, त्यांना निवडून देतो. श्रावण त्यांना देवरे तुमचा सत्तेवर तुमचा बसवतो. बरोबर तुमचा मुद्दा पोहोचलेला आहे. वेळ माझा संपत आलेला आहे. विद्या चव्हाण पुन्हा- तुमचा मुद्दा मांडा. संजयजी नाही, पुन्हा- एक- पुन्हा- विद्या- विद्या चव्हाण माझा संजय राम कदम नाही, तुमच्याकडे येतो. विद्या संजय- चव्हाण मला- विद्या चव्हाणांना बोलू द्या. मला श्रावण देवरेंनाच प्रश्न विचारायचा आहे सरांना, की तुम्ही जे म्हणताय ते फक्त मराठा समाजाची सुद्धा अत्यंत, म्हणजे जो समाज शेती करतो त्याची अत्यंत हालाकीची परिस्थिती आहे किंवा नाही. मग महात्मा ज्योतिबा फुले असतील, शाहू महाराज असतील, सयाजीराव गायकवाड असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, यांनी जे शिक्षण असेल किंवा आरक्षण असेल ते समाजाची आर्थिक आणि सगळी स्थिती सुधारण्यासाठी त्यांनी जे उद्दिष्ट त्यांनी ठेवलं होतं, त्यांचं उद्दिष्ट साध्य होताना दिसत नाहीये. तर ओबीसी, दलित, मागासवर्गीय असतील, मराठा असतील, मुस्लिम असतील, या सगळ्यांचं आरक्षणावरून एकमेकांच्या विरोधात भांडणं लावून सत्तेचं लोणी आणि भलतंच कोणीतरी खाणार असे जे प्रकार हल्ली सुरू झालेले आहे, ते तरी मला लक्षात आणून द्यायचे की तुम्ही आम्ही सगळे दलित, मागासवर्गीय, ओबीसी, मराठा समाज, मुस्लिम समाज कधीही फरक मानलेला नाहीये. आपण त्या लोकांसाठी दिवसरात्र कामं करतो, त्यांच्या उन्नतीसाठी कामं करत असताना अशा प्रकारे जर का राजकीय लोक त्याच्यात भांडणं लावत असतील तर ते मला प्राध्यापक देवरेंना विचारायचे की मराठा समाज पण तितक्याच हालाकीच्या परिस्थितीत आहे, हे तरी त्यांना मान्य आहे की नाही. श्रावण देवरे आता अगदी 30 सेकंद माझा वेळ पूर्णपणे संपलाय. हे बघा, मराठा समाज याची काय स्थिती आहे आजच्या काळामध्ये, आजच्या संदर्भामध्ये, हे जोपर्यंत जातीवर आधारित जनगणना जोपर्यंत होत नाही तोपर्यंत देशामधल्या ज्या वरच्या जाती आहेत किंवा ओबीसी जाती आहेत यांची खरी परिस्थिती सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक तोपर्यंत कळणार नाही. म्हणून आम्ही हे पण वारंवार सांगत असतो की जाती गणना एकदा करून टाका. बर, श्रावण देवरे म्हणजे तुमचा देशामधल्या- मुद्दा पोहोचलाय. सगळी चर्चा अतिशय महत्त्वाची आहे. आणखी खरं म्हणजे एक चर्चा याच्यावर केली पाहिजे स्वतंत्रपणे की खरोखरच नक्की निकष काय आहेत आरक्षणाचे, मराठ्यांना आरक्षण हवंय त्याचे नक्की मुद्दे काय, 1, 2, 3, 4 विरोध आहे त्याचे मुद्दे काय, या सगळ्या अनुषंगाने एकदा एक अकॅडमिक चर्चा पण आपण करूया शांतपणे, सगळ्याच अभ्यासकांना आणि तज्ज्ञांना घेऊन पण करूया. ती चर्चा आवश्यक आहे. कारण राजकीय पक्ष किंवा प्रवक्ते जेव्हा असतात किंवा बाकीचे संघटनांचे लोक असतात तेव्हा अनेकदा काय होतं की अभिनिवेशामध्ये अनेक मुद्दे जातात, आपल्याकडे वेळही कमी असतो. पण ही चर्चा आपण निश्चितपणे करूया. आजची चर्चा फारच महत्त्वाची होती. सगळ्याच नामवंतांचे अतिशय मनापासून आभार. पुन्हा भेटूया उद्या रात्री 8 वाजता. तुमच्या आतल्या आवाजासह पाहत आणि ऐकत रहा आवाज महाराष्ट्राचा.